इयत्ता 10वी मॅथ्स 2 चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी व्हिडिओ पार्ट 10. यापूर्वीच्या पार्टमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 संपवलेला होता. त्यानंतर आपण एक थिअरम पाहिला होता जो सर्वात महत्त्वाचा थिअरम होता. रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, दॅट इज थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हा थिअरम आपण पाहिला होता. यानुसार आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 आता पाहायचा आहे. साधी सोपी 7 गणितं याच्यामध्ये आहेत. ओळीनं आपण सुरुवात करू. पहिलं गणित, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. आपल्याला दोन सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिलाय 3:5. आपल्याला त्यांच्या एरियांचा रेशो विचारलाय. आपण थिअरम पाहिलेला आहे. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. जर रेशो दिला असेल तर आपण या ठिकाणी कॉमन मल्टिपल कन्सिडर करू. कन्सिडर कॉमन मल्टिपल इज एक्स. देअरफॉर लेंथ्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर. हा रेशो 3:5 होता. याचा अर्थ या ज्या साइड्स आहेत त्या कॉमन मल्टिपल एक्स घेतल्यानंतर 3x आणि 5x होणार. त्या लेंथ्स 3x आणि 5x झाल्या, ज्या करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आहेत. अकॉर्डिंग टू थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, काय थिअरम आहे हा? जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो. तो थिअरम नीट वाचा. लिहिला असेल तर वही उघडी समोर ठेवा, म्हणजे कळेल आपल्याला. जेव्हा कोणतेही दोन ट्रायंगल सिमिलर असतात त्यावेळेस त्यांच्या एरियांचा रेशो हा करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये येतो. थोडक्यात स्क्वेअरचा रेशो घ्यावा लागतो. या ठिकाणी पहिली साइड होती 3x, त्याची करस्पॉन्डिंग साइड होती 5x. दॅट इज रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू 3x² अपॉन 5x². हा ब्रॅकेट विसरू नका. ब्रॅकेट विसरला तर फक्त x चा स्क्वेअर होईल, 3 चा होणारच नाही. या ठिकाणी 3x चा स्क्वेअर झाला 9x², 5x चा स्क्वेअर झाला 25x². हे x² कॅन्सल होतील. 9/25. दॅट इज रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू 9:25. दुसरं आणि तिसरं गणित पाहू आपण आता. दोन्हीमध्ये आपल्याला फक्त रिकाम्या जागा भरायच्यात. फिल इन द ब्लँक्स. इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR and AB as to PQ is equal to 2:3, then fill in the blanks. Area of triangle ABC upon area of triangle PQR. या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो घ्यायचा आहे, पण हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. याचा अर्थ यांच्या एरियांचा रेशो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असणार. याची साइड जर आपण AB घेतली तर करस्पॉन्डिंग साइड येणार PQ. दॅट इज AB² अपॉन PQ². AB अपॉन PQ दिला होता 2/3. या ठिकाणी कॉमन मल्टिपल घेतली तरी चालती, फक्त आपल्याला रिकाम्या जागा भरायच्यात. आपण डायरेक्ट रेशो घेतला 2² अपॉन 3². दॅट इज 4/9. रिकाम्या जागेसाठी आपल्याला कुठलंही एक्सप्लेनेशन शेजारी द्यावं लागणार नाही. तिसऱ्या गणितात, इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 80, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 125. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. एकाचा एरिया 80 दिलाय, एकाचा एरिया 125 दिलाय. दोनच रिकाम्या जागा आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, ही रिकामी जागा असणार 80/125. आणि करस्पॉन्डिंग साइडचा रेशो विचारलाय AB/PQ. आपल्याला माहित आहे इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. याचा अर्थ हा रेशो AB/PQ च्या स्क्वेअरचा रेशो आहे, म्हणजे आपल्याला याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. पहिल्यांदा आपण या दोन्ही संख्यांना 5 ने भाग घालवायचा. याला 5 ने भागल्यावर येणार 16.
याला 5 ने भागले होणार 25, 25 म्हणजे 16/25 हा स्क्वेअरचा रेशो आहे, म्हणून स्क्वेअर रूट काढलं. 16चं स्क्वेअर रूट 4 आणि 25चं 5 म्हणजे AB/PQ ही रिकामी जागा आली 4/5. फिलिंग द ब्लँक्सला आपण एक्सप्लेनेशन दिलेलं नाही, द्यावंही लागणार नाही. चौथं गणित. ट्रायंगल एलिमेंट सिमिलर टू ट्रायंगल PQR. 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दिलेत. त्यांच्या एरियांमधलं रिलेशन आपल्याला दिलंय की एरिया ऑफ ट्रायंगल PQR ला जर 9 ने मल्टिप्लाय केलं तर ती किंमत एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंटला 16 ने मल्टिप्लाय केल्यावर येणाऱ्या किमती इतकी आहे. QR ची लेंथ 20 दिली, MN ची लेंथ आपल्याला काढायची. दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत, ते पहिल्यांदा आपण मांडून घेतले. ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR गिव्हन. पुढे आपल्याला जे रिलेशन दिलं होतं ते मांडून घेतलं आपण. 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आता या 9नी एरिया ऑफ ट्रायंगल PQR ला मल्टिप्लाय केलं होतं, 16 नी एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंटला मल्टिप्लाय केलंय. इथं 9 नी गुणलं, तिकडे गेल्यावरती भागायचंय. इथं एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंटनी मल्टिप्लाय केलं, या साईडला आल्यावरती भागायचं. थोडक्यात रेशो तयार झाला. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू 16/9. दिलेल्या रिलेशनवरून आपण एक रेशो तयार केला आणि त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता हे दोन ट्रायंगल तर सिमिलर आहे. अकॉर्डिंग टू थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, या ट्रायंगलच्या एरियांचा रेशो यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये असणार. आता PQR मध्ये आपल्याला QR ही साइड दिलेली आहे. जर PQR ची साइड QR घेतली तर याची करस्पॉन्डिंग साइड येणार MN. Therefore, area of triangle PQR upon area of triangle LMN is equal to QR square upon MN square. इक्वेशन नंबर 2. जरा इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये बघा. फ्रॉम 1 and 2, 1 मध्ये LHS, 2 मध्ये LHS, या दोन्ही LHS सारख्या आहेत. जर LHS सारख्या आहेत तर RHS सारख्या असणार. QR square upon MN square is equal to 16/9. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडची आपण स्क्वेअर रूट घेतली. याचं स्क्वेअर रूट QR, याचं स्क्वेअर रूट MN. 16चं स्क्वेअर रूट 4, 9चं स्क्वेअर रूट 3. इथं आपण प्लस और मायनस घेत नाही, कारण या साइड्स आहेत त्या कधी निगेटिव्ह नसतात. आपल्याला रेशो मिळाला QR अपॉन MN इज इक्वल टू 4/3. याच्यामध्ये QR दिलेला आहे, MN आपल्याला काढायचा आहे. QR ची लेंथ 20, ती आपण या ठिकाणी भरली. MN आहे तसा मांडला 4/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 20 नी गुणायचं 3 ला, MN नी गुणायचं 4 ला. 20 इंटू 3 इज इक्वल टू 4 इंटू MN. 20 त्रिक 60. इथं 4 नी गुणलं, इकडे गेल्यावरती भागला आपण. MN इज इक्वल टू 60/4. 60 ला 4 नी भागा म्हणजे 15. MN इज इक्वल टू 15 युनिट. फक्त थेरमचा उपयोग आपण नीट करायचा, कॅल्क्युलेशन बाकी सोपं असतं. 5वं गणित. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 square centimeter and 81 square centimeter. If a side of smaller triangle is 12 centimeter, then find corresponding side of bigger triangle. दोन सिमिलर ट्रायंगलचे एरियाज या ठिकाणी आपल्याला दिलेत. एकाचा एरिया 225, दुसऱ्याचा एरिया 81. याचा अर्थ एक ट्रायंगल लहान आहे, एक ट्रायंगल मोठा आहे. आपल्याला लहान ट्रायंगलची एक साइड दिली 12 सेंटीमीटर आणि विचारलंय मोठ्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड किती. आता मोठ्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड आपल्याला काढायची आहे, ती आपण एक्स कन्सिडर करू. कन्सिडर length of corresponding side of bigger triangle is x centimeter. Areas of two similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter, which is given.
अकॉर्डिंग टू थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, यासाठी पहिल्यांदा आपल्याला जे काही एरिया दिलेत त्यांचा रेशो घेऊ आपण. एरिया ऑफ बिगर ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल, या ठिकाणी स्मॉलर ट्रायंगल 225 अपॉन 81, इक्वेशन नंबर 1. आता अकॉर्डिंग टू थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, एरिया ऑफ बिगर ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज इक्वल टू मोठ्या ट्रायंगलच्या साईडचा स्क्वेअर अपॉन लहान ट्रायंगलच्या साईडचा स्क्वेअर. मोठ्या ट्रायंगलची साईड आपण x मांडली, लहान ट्रायंगलची साईड आपल्याला 12 दिलेली आहे, याचा अर्थ x स्क्वेअर अपॉन 12 स्क्वेअर, इक्वेशन नंबर 2. फ्रॉम 1 and 2 त्यांच्या LHS सारख्या आहेत म्हणून RHS सारख्या घ्यायच्या. x स्क्वेअर अपॉन 12 स्क्वेअर इज इक्वल टू 225 अपॉन 81. पुन्हा एकदा, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स, याचं स्क्वेअर रूट x, याचं स्क्वेअर रूट 12, 225चं स्क्वेअर रूट 15, 81चं स्क्वेअर रूट 9. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण भाग घालून घेतला आहे, असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालतं, भाग घालल्याजवळ सोपं जाईल. x अपॉन 12 आपण आहे तसे मांडले, या दोघालाही आपण 3नी भाग घालवला, 5 अपॉन 3. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, x ला गुणायचं 3नी आणि 12ला गुणायचं 5नी, म्हणजेच x इज इक्वल टू 5 इंटू 12 अपॉन 3. 12 पंचे 60, 60ला 3नी भागल्यावर येणार 20. युनिट आपल्याला सेंटीमीटर दिलं, आपण या ठिकाणी सेंटीमीटरच द्यायचं. देअरफॉर करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. 6वं गणित. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अँड एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ आर इक्विलॅटरल ट्रायंगलचे एरिया आपल्याला हे दिलेले आहेत. If area of triangle ABC as to area of triangle DF 1 as to 2 and AB is equal to 4, find DE. लक्षात ठेवा, कोणतेही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स हे नेहमी सिमिलर असतात, ते कोणत्याही टेस्टनं सिमिलर होतात. कोणतेही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स काढून बघा, त्याच्यामध्ये प्रत्येक अँगल 60चा दोन्ही ट्रायंगलमध्ये येणार. याचा अर्थ ते ए म्हणजे ए टेस्टनं सिमिलर होतील. जर आपण साईडचा विचार केला तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड सगळ्या प्रपोर्शनमध्ये असणार, याचा अर्थ एस टेस्टनं सिमिलर होणार. कोणत्याही दोन साईड्स घ्या, त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल घ्या, टेस्ट होणार एस. ही प्रॉपर्टी फक्त आपल्याला माहित पाहिजे. वी नो दॅट एनी टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर बाय एनी टेस्ट. या ठिकाणी जरी त्यांनी सिमिलर दिलेलं नसलं तरी आपल्याला माहित पाहिजे. अकॉर्डिंग टू थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियांचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये. आपण एबी आपल्याला दिलेला आहे, डीई काढायचा आहे म्हणून करस्पॉन्डिंग साइड घेतल्या एबी आणि डीई. आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ इज इक्वल टू 1 अपॉन 2. त्याने आपल्याला 1:2 रेशो दिलेला आहे. पुन्हा एकदा 1 आणि 2च्या डाव्या बाजू सारख्या म्हणजे उजव्या बाजू सारख्या आहेत. एबी स्क्वेअर अपॉन डीई स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. या ठिकाणी एबी ची किंमत 4, त्याचा स्क्वेअर, डीई ची किंमत आपल्याला काढायची आहे, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर रूट घ्यायचं. 4 स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट 4, डीई स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट डीई, 1चं स्क्वेअर रूट 1, 2चं स्क्वेअर रूट निघत नाही, ते काय मानायचं पुढं रूट 2. एखाद्या संख्येचं जर स्क्वेअर रूट निघत नसेल तर आपण त्या रूट साइन देतो. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 into रूट 2 इज इक्वल टू डी इंटू 1, दॅट इज डी इज इक्वल टू 4 into रूट 2 युनिट. या ठिकाणी सगळे स्क्वेअर जरी केले, 4चा स्क्वेअर 16, डी स्क्वेअरला डी स्क्वेअर, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन, उत्तर एवढंच मिळणार. पण स्क्वेअर रूट घेतल्यामुळे आपल्याला पद्धत ही सोपी जाते. याच प्रकारचं गणित आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्ये जे काही अल्टरनेटिव्ह आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पाहायचं आहे. या ठिकाणी आपली 6 गणितं संपतात. यातलं उरलेलं एक 7वं गणित आणि प्रॉब्लेम सेट आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.